सूरज आणि सुयश गुरव आणि सूरज कांदेकर काहीसा रणनीती असेल. चला मित्रांनो, फायनल सामन्याचा पहिला चेंडू पडेल बरोबर 5:53 पडेल. 5:51 झालेली आहेत आणि 5:53 पहिला चेंडू पडेल. काय असेल रणनीती, काय असेल गनिमी कावा, काय घडेल काय बिघडेल हीच आहे लढाई. अर्थातच दमामे तामावण प्रीमियर लीग 2025चा तिसरा पर्व आपल्या भेटीला आलेला आहे. सांगतेकडे वळते टाटा 11 आणि समीक्षा 11 दोन्ही बलाढ्य संघ. एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो, सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा आपल्या या मुलांसाठी. स्ट्राईकला आहे सुयश गुरव, नॉन स्ट्राईकला सूरज कांदेकर आणि गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतो विनोद आरावडे. चेंडू फेकेल, पहिला चेंडू पडेल, यॉगर चेंडू पुश करा आणि खुश राहा, कभी खुशी कभी गम, येतोय गुदगुळे करत चौकार. वाले आता आपल्या तालावरती सगळे क्रिकेट दर्शक नाचताना पाहायला मिळतात. शिट्यांचा आवाज एकीकडे येतो, टाळ्यांचा आवाज येतो. पहिला चेंडू घरफूस समाच्या चौकाराच्या मध्ये रूपांतर सुयश याच्या बॅट मधून निघालेला हा चौकार आपण पाहतो. पहिला चेंडू 4 धावा, 2 षटकांचा हा साबडा आपण पाहतोय विनोद आरावडे. अगोदरचा चेंडू होता, अंगावरती चेंडू घेतला, शरीरयष्टी होते, आदळते, 1 धाव नक्की मिळेल. एका धावेने फक्त स्ट्राईक रोटेट होते. नॉन स्ट्राईकला असलेला सूरज आता स्ट्राईकला बसते आणि सुयश नॉन स्ट्राईकला. 3 धावा आपण पाहतो, 5 धावा धाव फलकावरती जोडल्या जातात. पहिला चेंडू चौकार, त्यानंतरचा आता चेंडूचा पहिला 1 धाव. चला दर्शक क्रिकेट रसिक नाचायला तयार राहा. सूरज आया है तो षटकार आएगा. फुलटॉ चेंडू होता, सामना बरोबर करता आला नाहीये, रडार मध्ये आला नाहीये आणि उगतोय काहीसा शॉट वरती आत्मविश्वास नव्हता. सिलेक्शन चुकलं. मित्रांनो, आयुष्यामध्ये तुम्ही आनंदाचा क्षण आणि अन्नाचा कण वाया घालवायचा नसतो, तसा क्रिकेटमध्ये फुलटॉच चेंडू वाया घालवायचा नसतो मित्रांनो. आणि फुलटॉच चेंडू वाया जाताना आपण पाहतोय एक मोठा फटका येऊ शकला असता या चेंडूवरती. पुन्हा कमबॅक केलं, विनोदने थांबून ठेवलं. 6 धावा धाव फलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. पुन्हा विनोद, ओहो सुंदर सुरेख चेंडू जसा खेळपट्टीवरती पडला तसा कमी उंचीचा राहिला आणि बॅट आधी निघून गेली, बॉल आधी निघून गेला, बॅट नंतर निघून गेली. काहीसा संपर्क होत नाहीये सुयश आणि चेंडूचा. यालाच म्हटलं जातं समीक्षा गोलंदाजी. महत्वपूर्ण गोलंदाजीचा नजारा पेश करतोय, तेज रफ्तारीने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय विनोद आरावडे. सुयशला चेंडूवरती जाऊन खेळावं लागणार आहे. अगडबडीचा चेंडू त्या बॅटच्या कडे गेली, गलीमध्ये निघून जातो, क्षेत्ररक्षक तैनात आहे, प्रोटेक्शन दिलं जातं. 1 धाव नक्की मिळेल. एका धावेने धावसंख्यात भर पडेल, धावसंख्या होते 7 आणि मित्रांनो आतापर्यंत 7 लाभली. आता बक्षीस समारंभाला राहू दे 7 आणि पुढच्या पर्वाला देखील अशी 7 लाभू दे, कारण धावसंख्या पोहोचते 7. शांतता सन्नाटा पाहायला मिळतोय. सगळ्यांनी हाताची घडी, तोंडावर बोट. काय विचार करताय, काय घडेल काय बिघडेल, हा चेंडू काय घडवेल याचा विचार करतात सगळे. विनोद त्याचा चेंडू मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होतोय. सूरज कांदेकरला काही सूर गवसत नाहीये, अपयश आला. मोठा फटका खेळण्यामध्ये एकेरी धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या होते 8 धावा. मित्रांनो, समीर समोर जर तुम्हाला धावसंख्या जर उभी करायची असेल ना, तर कमीत कमी तरी 25 धावा तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. षटकाची देखील समाप्ती.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 8 झालेल्या आहेत। आता तुम्हाला तुटून पडावं लागेल, तुम्हाला आता भेदक मोठे फटके खेळावे लागतील। आणि टिचून गोलंदाजी करण्यामध्ये माहिर आहे समीर, काहीसा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय समीर, सुंदर क्षेत्ररक्षण सजवतोय समीर, एक अष्टपैलू खेळाडू। सातत्याने आपण चौफेर कामगिरी करताना आपण पाहिली समीरला। टेनिस क्रिकेट पडल्यावरचं मोठं नाव म्हटलं जातं, ज्याने अनेक स्पर्धा गाजवल्या, आपल्या नावावर केल्या, तो आहे समीर। मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता, लॉंगॉनला पाहायला मिळतोय, जाईल का, जातोय सर, क्षेत्ररक्षक तैनात आहे, क्षेत्ररक्षण केलं जातंय, 2 धावा नक्की मिळवल्या जात आहेत। 2 धावेच्या मदतीने धावसंख्या होते एकूण धावफलकावरती 10, 1-0 दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पोहोचते 10। पुन्हा एकदा समीर सावंत, मोठा फटका, खेळ का, जातोय जातोय जातोय, ईट का जवाब पत्ता से, तू शेर असतील तर मी देखील सव्वा शेर आहे, सांगतोय सूरज। धावसंख्या होते 16 धावा धावफलकावरती पोहोचल्या जात आहेत। आपण पाहतोय चेंडू आला नसेल तर दुसरा घ्या, वेळ फार कमी आहे। उलटा चेंडू होता, काहीसा बॅटच्या रडार होती, आला नाहीये, ढकलून दिलं सूरजने ढकलून दिलं, 2 धावा नक्की मिळवल्या। 2 धावेच्या मध्ये धावसंख्या 18 वरती पोहोचली जाते। 2 धावेच्या मध्ये आता आपण पाहतोय 3 चेंडू आहेत, 3 चेंडू अजूनही शेष आहेत। 3 चेंडू वरती दुहेरी अंक जर 6 आल्या तर धावसंख्या होते 24 धावांवरती धावसंख्या पोहोचू शकते। आपण जर प्रोजेक्ट स्कोअर जर आपण पाहिलं बनवू शकतात। मोठा फटका खेळायचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू उडवलाय, जाईल का, जातोय सरळ, 1 बाउन्स होतो कणकणीत चौकार, हे है छत्रपतींचा छावा, मिळाल्या 4 धावा। धावसंख्या होते एकूण 24, 24 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत, 24 धावा। आगोड्याचा चेंडू होता, स्विंग केला गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता। आता एकच चेंडू शिल्लक शेष, एका चेंडूवरती सूरज मोठा फटका खेळावा लागणार आहे। 24 धावा, कमी दादा षटकार आला तर 30 धावा होऊ शकतात। एक थोडासा मजबूत तुम्ही स्थितीमध्ये जाऊ शकता, खेळण्यामध्ये बिनधास्त खेळू शकता, कोणतेही दडपण नसणार आहे। योगेश लांजेकर यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे। दादा 200 रुपयासाठी का 6 मारेल, 1000 रुपये ठेवा, लगेच 6 मारेल। अकोटाचा चेंडू फसतोय, एकदा पूर्ण केली जाते आणि एका धावेने धावसंख्या पुढे सर धावसंख्या होते 25 धावा आणि 26 धावांचं आव्हान असेल। मी मगाशीच म्हटलं प्रोजेक्ट स्कोअर 25 असणं गरजेचं आहे। 25 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या, 26 धावांचं आव्हान असेल आणि प्रति षटक 13 धावांची गरज असेल समीक्षा 11 या संघाला। आता रणनीती काय असेल तात्या 11 या संघाची ते पाहावं लागणार आहे। तत्पूर्वी आपण ऐकूया एक सुमधुर संगीत।
चला जोरदार टाळ्या वाजवा. मैदानामध्ये दाखल होते टेनिस क्रिकेटचा रत्नागिरीचा कोकणचा कोहिनूर हिरा समीर सावंत आणि साथीदार आहे कर्णधार विनोद आरावडे. एक आपण पाहतोय एक क्षणचित्र पाहतोय असा सरकार केला जातो. प्रामुख्याने देवाला आराधना केली जाते, प्रार्थना केली जाते कारण आपल्या संघासाठी. चेंडू द्या. चला आलेल्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो, आभार व्यक्त करतो आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे. मित्रांनो, स्वभाव असा ठेवायचा की क्षणभर भेटलेला माणूस जन्मभर विसरला नाही पाहिजे, असा प्रत्येकाने स्वभाव ठेवूया. आणि आजच्या या स्पर्धेची देखील आपण सांगता करत आहोत. या अंतिम सामन्याच्या दरम्यान आपण भेटीला आलेलो आहोत. SMD स्पोर्टच्या माध्यमातून जोडले गेलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन. मी मनीष प्रगती दत्तराम लोंढे मनभावे कला विश्वाच्या वतीनं देखील मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आणि असे जोडून द्या आणि अंतिम बक्षीस वितरण सोहळा देखील आपण पहा आणि आनंद लुटा. बारा चेंडू मध्ये 26 धावांची गरज. मारुती बंगाल हो हो हो, सुंदर सुंदर चेंडू. सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नो 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 ची घंटा. क्या बात है. नो 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 ची घंटा. संदीपजी गीते सर, प्रियर स्पोर्टचे ओनर्स सन्माननीय संदीपजी गीते सर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करेन की आपण अतिथी देवोभव या कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. आपण पाहतोय नो नो ची घंटा. मित्रांनो, नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी मिळते तुम्हाला. चला जास्त वेळ खर्च करू नका. नो नो पहिला चेंडू नो. आपण पाहतोय चांगला सुंदर चेंडू होता. काहीसा फिल्डिंग मिस्टेकने आपण पाहिला की नो स्वेअर मार आपल्याला पाहायला मिळाला. मित्रांनो, संघर्ष रडवतो पण तुमचं आयुष्य घडवत असतो. मित्रांनो, संघर्ष एवढा करा, कारण संघर्ष करा, संघर्षाला घाबरू नका, अडचणीला दोन हात करा. राजा हा जन्माला येत नसतो मित्रांनो, तर राजा हा घडवावा लागतो. तर स्वतःला देखील घडवण्यामध्ये वेळ द्या. अकोटबद्धा चेंडू हवेमध्ये जाईल का? जातोय सरळ सीमारेषे पार. येतोय बिगिट षटकार.
बरोबर सीमारेषेपार बॅक टू बॅक पहिलाच षटकार आणि येतो चौकार. आहे ब्रँड अँबॅसिडर आहे समीर सावंत. त्याने जर लगातार 3 षटकार मारले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे सन्माननीय संदीपजी गीते यांच्याकडून. ब्रँड अँबॅसिडर आपल्याला पाहायला मिळतोय समीर सावंत मारुतीजी बंगाल. हो सुंदर सुंदर चेंडू सुरेख चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. थांबवून दिलं समीरला. धाव फलकावरती धावा अजूनही आपण पाहतोय 11 धावा 13च्या सरासरीने धावा जमा करायच्या आहेत. 11 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेले 3 चेंडू झालेले आहेत. अजूनही 3 चेंडू शेष आहेत. ओ पुन्हा एकदा मॅच कडे घेतली पाहायचंय. समीर बाद जल्लोष जल्लोष होतो इथे कारण आपण पाहतोय तेवढा दर्शक डान्सचा आनंद घेतील कारण आनंद होतो. एक मोठा विकेट गारत होतो मित्रांनो जसं म्हणतात ना की पाण्यामध्ये नेट टाकला की मासे अडकतात, मोबाईल मध्ये नेट टाकला की माणसं अडकतात आणि क्रिकेटमध्ये असे क्षेत्ररक्षण सजवलं की असे मोठमोठे खेळाडू अडकतात. तो समीर देखील अडकला, माघारी पळतला समीर. आता काय होईल काय घडेल उत्साह पाहायला मिळते. एकीकडे सन्नाटा एकीकडे जल्लोष पाहायला मिळाला आपल्याला. या मैदानामधील 2 मुद्रा हे विविध असे 2 मुद्रा आपल्याला पाहायला मिळाली. धावफलकात धावा आहेत 11 धावा आपण पाहतोय. आतापर्यंत 5 चेंडू फेकले गेले आणि 1 स्क्वेअर मारा आहे. 4 चेंडू झालेले आहेत. अजून 2 चेंडू शेष. मारुती बंगाल ओ क्या बात आहे. सुरेश चेंडू अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळते. रोहित निकम काही समजत नाहीये. बुबली म्हटलं जातं. अनुभव आहे मित्रांनो, गुणवत्ता देखील आहे, अनुभव आहे. आता एक मजा येत चाललेली आहे या सामन्याला. सगळ्यांना आनंद लुटतायत. ओहो सुरेश चेंडू होता पण खराब प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतो क्षेत्ररक्षणाच्या द्वारे. धाव फलकावरती धावा होत आहेत एकूण 12 धावा आणि जिंकण्यासाठी आहेत अजूनही 14 धावांची गरज. 6 चेंडू 14 धावांची गरज. सहा चेंडू 14 धावांची गरज. सहा चेंडू 14 धावांची गरज. काय घडेल काय बिघडेल येणारे चेंडू सांगतील. आजचा 2025 चा कोण काय नवा अध्याय लिहिला जाईल कोणाच्या नावाने ते देखील पाहावं लागणार आहे. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक येतोय वेगाने. कोणतीही चूक केली जात नाहीये. विकेटचं पतन. विनोद हरवडे बॅक टू द पावर. मोठा गडी बाद. समाप्ती आहे. पहिल्या विकेट पहिल्या चेंडूवरती मिळवलेला आहे. मित्रांनो इतिहास साक्षी आहे. खवळलेल्या समुद्राचा आणि शांत असणाऱ्या माणसाचा कधी नाद करायचा नाही. केवळ खवळे सांगता येत नाहीये. आता खवळावं लागेल. स्वतःची
ऊर्जा बाहेर काढावी लागणार आहे, स्वतःला सांगावं लागणार आहे की मला जिंकायचंय, मला जिंकण्यासाठी खेळायचंय. मला नवा अध्याय कोण लिहिल कोणाच्या नावावरती. दमाने तामण प्रीमियर लीग 2025 तिसरा पर्व. अगोदरचा चेंडू होता, हो सूरज कांदेकर. महेश जाधवला थांबवलं, रोखून ठेवलं महेशला. 2 चेंडू आता 4 चेंडू 14 धावांची गरज. 4 चेंडू 14 धावांची गरज. मित्रांनो, जेव्हा सगळं संपून गेलं असं आपल्याला वाटत असेल ना, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी निर्माण करण्याची. आणि ही वेळ आहे नवीन निर्माण करण्याची. DTPL अर्थातच दमामे तामोर प्रीमियर लीग 2025 चा अंतिम सामना आपण पाहतोय. चोरून चोरट्या धाव, पळून धावून कोठून धावा जमा करतात. एकूण धावा 15 धावा धाव फलकातून जोडल्या जात आहेत. अजूनही जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या 3 चेंडू 11 धावांची गरज. 3 चेंडू 11 धावांची गरज. मित्रांनो, संकटावर अशा रीतीने तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास, असं संकटावरती तुटून पडा. 3 चेंडू 11 धावांची गरज. 3 चेंडू 11 धावांची गरज. अगोदरचा चेंडू होता, ढकलून दिलाय. पॉइंटच्या दिशेने चेंडूवरती येतोय, क्षेत्ररक्षक थांबून ठेवले. आहा, खराब थ्रो, खराब थ्रो, खराब थ्रो. आणि समीकरण बदलते. 2 चेंडू 9 धावांची गरज. 2 चेंडू 9 धावांची गरज. मित्रांनो, जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट बघत असतात. आणि ही जिंकण्याची मजा आपण पाहतोय. DTPL चॅम्पियन चषक 2025 चा तिसरं पर्व आपल्या भेटीला आलेला आहे. पुन्हा एकदा सूरज कांदेकर, शरीरयष्टीवरती हातावतो चेंडू. एक धाव पूर्ण, एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेने धावसंख्येवरती भर पडते. धावसंख्या होते एकूण 18 धावा. आणि जिंकण्यासाठी 1 चेंडू 8 धावा. 1 चेंडू 8 धावा. काय समीकरण असेल? चला मित्रांनो, जोरदार टाळ्या वाजवा या सामन्यासाठी. 1 चेंडू 18 धावा, 8 धावा. 1 चेंडू 8 धावा. मोठा फटका, हॅलो मध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात. अलीकडचं पतड. तात्या 11 चॅम्पियन करतोय. तात्या 11 डिझेल.